बेरकी सरपंच, गावचा पाटील किंवा एखादा मुत्सद्दी राजकारणी असं वर्णन आलं की एकच नाव आठवतं, ते म्हणजे नटसम्राट निळू फुले. हातात पांढऱ्या शुभ्र धोत्राचा सोगा, अंगावर सदरा, त्यावर लांब कोट आणि डोक्यावर काहीशी तिरकी केलेली टोपी, असा त्यांचा खास लुक आजही आपल्या डोळ्यांपुढे तसाच आहे. त्यांच्या खलनायकी भूमिकांचा एवढा प्रभाव होता की लोक त्यांना प्रचंड घाबरायचे. केवळ खलनायकी नाही, तर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका इतकी जवळ आणि इतकी जिवंत होती की लोक आजही त्या विसरलेले नाहीयेत. त्यांच्या अभिनयाची ताकद प्रचंड होती, म्हणूनच निळू फुले यांचं प्रत्येक पात्र तितकंच सजीव आजही आपल्याला वाटतं. पण दुर्दैवानं लोकांनी निळू फुले यांना लक्षात ठेवलं ते बाई वाड्यावर या एका वाक्यापुरतंच. खरंच हे दुर्दैव आहे, कारण निळू फुले यांना लाभलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारसा याविषयी अनेकांना अजून काहीच माहीत नाही. त्यांचे सामाजिक काम, चळवळीतलं योगदान आणि समतेसाठी दिलेला लढा याविषयी आपल्याला कधीही कुणीही सांगत नाही. जे निळू फुले पडद्यावर दिसले ते तसे खऱ्या आयुष्यात अजिबात नव्हते. किंबहुना खऱ्या आयुष्यातील निळू फुले काय होते हे जर लोकांना समजलं तर या आभाळा एवढ्या माणसाचं मोठेपण ऐकून आपण अवाक होऊन जाऊ. म्हणूनच बाई वाड्यावर या च्या पलीकडे निळू फुले यांचं काम, त्यांचा जीवनप्रवास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी आजची ही खास बायोग्राफी आहे. बेताची परिस्थिती तरीही देशप्रेमाचे धडे. निळू फुले यांचे खरे नाव निळकंठ कृष्णाजी फुले. त्यांचा जन्म 10 जुलै 1930 रोजी पुण्यामध्ये झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. पुण्याच्या मंडईत त्यांचे कांद्या बटाट्याचे 2 गाळे होते, पण कमाईपेक्षा घरात खायला तोंड जास्त, त्यामुळे गरिबी कधीच सरली नाही. त्यांची आई देखील लोकांकडे धुणी भांडी स्वयंपाकाच्या कामासाठी जायच्या, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना परिस्थितीची जाणीव होती. त्यांचं 3री पर्यंतचं शिक्षण मध्य प्रदेशात झालं, त्यांच्या चुलत्यांनी एकीकडे, आणि पुढच्या शिक्षणासाठी ते पुन्हा पुण्यात आले. निळू फुले शाळेत असताना शेवटच्या बाकावरचे विद्यार्थी, पण मराठी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय, कारण ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके या त्यांना मराठी विषय शिकवायच्या, तेही अगदी आपुलकीनं. त्यामुळे वाचनाची आणि वाचनाची गोडी त्यांना बालवयातच लागली. घर चालवण्यासाठी सगळ्यांनाच काम करण्याची गरज होती, त्यामुळे निळू फुले देखील लहानपणी शिक्षण घेता घेता माळी काम करण्यासाठी लोकांकडे जायचे. त्यामुळे समाजातील वास्तव हे वेळोवेळी त्यांच्या नजरेत येत होते आणि इथेच त्यांच्या मनामध्ये समाजवादी विचारधारेची बीजं रोवली गेली. कारण पुण्याच्या खडक माळ आळीमधल्या बोराटे वाड्यात त्यांचं बालपण गेलं. या वस्तीत हरिजन, मुस्लिम, ख्रिश्चन असे अनेक जातीधर्माचे लोक राहायचे, तेही एकोप्याने. त्यामुळे सर्वधर्म समभाव, समानता याची बीजं इथेच रुजली गेली. शिवाय वडील आणि भाऊ हे दोघेही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यामुळे देशप्रेम आणि चळवळी यांची बाराखडी त्यांनी घरातच गिरवली म्हणून सोडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साध, समानता ही केवळ त्यांच्या शब्दात नव्हती तर आचरणात देखील होती. यावरूनच घडलेला एक किस्सा म्हणजे निळूभाऊ लहानपणी पुण्यातील एका ठिकाणी मित्रांसोबत खेळायला जायचे. तिथे संघाचे काम चालायचे. राष्ट्रसेवेचा वारसा घरातूनच मिळाला असल्याने निळू फुले यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभाग घेतला होता. पण त्यावेळी निळू फुले यांच्यासोबत त्यांचा मित्र म्हणजेच इब्राहिम देखील सोबत असायचा. त्यावेळी संघाच्या काही लोकांना ही बाब खटकली आणि त्यांनी निळूभाऊंना तू इथे एकटाच येत जा, याला सोबत आणत जाऊ नकोस असे स्पष्ट सांगितले. ही बाब छोट्या निळूभाऊंच्या मनाला लागली. आपला मित्र केवळ मुस्लिम असल्याने त्याला संघात जाता येणार नाही ही गोष्ट त्यांना काही पटली नाही, आणि जिथे समानता नाही तिथे आपण थांबायचे नाही असं त्यांनी ठरवलं आणि तिथेच त्यांनी संघाला रामराम केला. राष्ट्रसेवा दलातून देशसेवेला सुरुवात. त्याच दरम्यान आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी हे राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा सेवा दलाच्या शाखेत सर्व जाती धर्मातल्या मुलांना मुक्त प्रवेश दिला जायचा. हे समजल्यावर निळूभाऊ आपल्या मित्रांसोबत सेवा दलात जायला लागले, ज्यामध्ये त्यांच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांना देखील सहभागी होता आले. त्या वयात त्यांना फारसं काही कळत नव्हतं, पण राष्ट्रसेवा दलात भेदभावाला स्थान नाही या एकाच गोष्टीला हेरून त्यांनी सेवा दलात स्वतःला झोकून दिलं. बालगंधर्वांच्या जावयामुळे मिळाली नोकरीत बढती. निळू फुले पुण्यात नोकरी देखील करायचे. पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये माळी काम करताना बालगंधर्व यांचे जावई कर्नल वागले यांनी फुल्यांना पाहिलं आणि त्यांना थेट हेड माळी पदावर रुजू करून घेतलं. पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज महाविद्यालयाचे भव्य दिव्य गार्डन निळू फुले यांनी घडवलं आहे. जवळपास 10 वर्ष ते तिथे काम करत होते. पण आपल्याला ही नोकरी करायचीच नाही हे त्यांनी नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होतं. म्हणूनच नोकरीसोबत राजकारण,
सेवा दल आणि कला पथकात ते सक्रिय होते. राष्ट्रीय चळवळी आणि निळूभाऊंची जडणघडण. तो काळ राष्ट्रीय चळवळींचा होता आणि चळवळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती घरातच असल्याने निळूभाऊवर राष्ट्रभक्ती, चळवळी, समाजवादाचे संस्कार झाले. राष्ट्रकार्यात त्यांच्या भावानं तर झोकून दिलं होतं. त्यामुळे त्यांना अटक झाल्याचंही निळू फुले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे सशक्त राजकारण आणि समाजकारण हा ध्यास त्यांनी लहान वयातच घेतला होता. त्यात राष्ट्रसेवा दलातून होणारं राष्ट्रीय कार्य, लोकशाहीसाठी दिलेले लढे हे त्यांच्या मनाला भिडले आणि फुलेही याचा एक भाग झाले. सुरुवातीला त्यांनी सेवा दलाच्या कला पथकात काम करायला सुरुवात केली. ढगाल विनोदी लोकनाट्य बसवून ते लोकांचे मनोरंजन करत त्यांच्या डोळ्यात अंजन घालायचे. इथेच त्यांना महर्षी कर्वे, साने गुरुजी, वसंत बापट, आचार्य अत्रे, व्यंकटेश माडगुळकर, गदिमा आणि असे अनेक दिग्गज भेटले आणि निळूभाऊ त्यांचं कार्य, त्यांचं काम अधिकच समृद्ध होत गेलं. तमाशाला खुलं केलं सिनेमाचं दार. अंगात असलेली अभिनयाची कला, उत्तम संवाद फेक आणि भाषेवर प्रभुत्व यामुळे निळू फुले यांच्या लोकनाट्याची बरीच चर्चा होती. शेवटी चळवळीसाठी केलेल्या याच लोकनाट्याने त्यांना मनोरंजन क्षेत्राचं दार उघडं केलं. कथा अक्कलेच्या कांद्याची हे त्यांचे लोकनाट्य पाहून लोक अक्षरशः वेडे व्हायचे. यातील निळू फुले यांनी साकारलेला पुढारी निर्माते अनंत यांना प्रचंड भावला आणि त्यांनी थेट निळूभाऊंना चित्रपटाची ऑफर दिली. हा चित्रपट होता एक गाव 12 भानगडी. तब्बल 500 रुपयांचं पहिलं मानधन स्वीकारत निळू फुले यांनी हा चित्रपट केला. त्यातील त्यांची गेली अण्णा ही भूमिका इतकी गाजली की त्या दिवसापासून मनोरंजन विश्वात निळू फुले नावाचं पर्व सुरू झालं. त्यानंतर निळूभाऊंकडे नाटक, सिनेमा, लोकनाट्य यांची रांगच लागली. विशेष म्हणजे दादा कोंडकेसारखा मित्र त्यांना याच राष्ट्रसेवा दलातील लोकनाट्यामुळे भेटला. पुढे दादा आणि निळूभाऊ यांची इतकी घट्ट मैत्री झाली की दादांच्या इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यात देखील निळू फुले काम करणार होते, पण वेळेअभावी ते काही शक्य झालं नाही. गंमत म्हणजे लोकनाट्याच्या मंचावर काम करणाऱ्या या माणसाला चित्रपट, कॅमेरा याचा कोणताही अनुभव नव्हता, पण केवळ आत्मविश्वास आणि अभिनयाच्या जोरावर निळूभाऊंनी कॅमेरापुढे असा अभिनय केला की जणू चित्रपटात कसलेला एखादा अभिनेताच. राजकारणातच यायचं होतं, पण अभिनय क्षेत्रात यायचं हे निळूभाऊंच्या डोक्यात कधीच नव्हतं. राजकारणात सक्रिय व्हायचं आणि देशासाठी काहीतरी करून दाखवायचं हेच त्यांचं मूळ ध्येय होतं. पण नशिबानं त्यांना अभिनयाकडे आणलं आणि त्यांनी तिथेही तुफान बॅटिंग केली. सोने, गाड्या, सामना, पिंजरा, सिंहासन, शापित, जैत रे जैत असे एक ना अनेक चित्रपट त्यांच्या कसदार अभिनयाने गाजले. तर सखाराम बाइंडर, जंगली कबूतर, बेबी रण, दोघांचे सूर्यास्त अशी अनेक नाटकं त्यांनी अजरामर केली. त्यांच्या सखाराम बाइंडर या नाटकानं महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण केला होता. त्यालाही निळूभाऊने खंबीरपणे तोंड देत नाटक सुरू ठेवलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांनी 100हून अधिक मराठी चित्रपट, 50हून अधिक हिंदी चित्रपट आणि कित्येक नाटक आणि वगनाट्य सहज गाजवली. पण अभिनय क्षेत्रात शिखरावर पोहोचूनही त्यांनी चळवळ आणि मनोरंजन क्षेत्र या दोघांचाही समतोल कायम साधला. नाटकाचा परिणाम कधीच चळवळीवर होऊ दिला नाही की चळवळीमुळे कधी नाटक बंद होऊ दिलं नाही. हीच कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोठी खासियत असावी. निळू फुले यांच्या खास भूमिकेविषयी सांगायचं झालं तर सामना चित्रपटातील त्यांनी साकारलेला हिंदूराव पाटील हा प्रचंड गाजला. केवळ ही भूमिकाच नाही तर हा चित्रपटही इतका गाजला की भारतातील पहिला राजकीय सिनेमा म्हणून हा चित्रपट ओळखला गेला. विजय तेंडुलकर यांचे लेखन, जब्बार पाटील यांचे दिग्दर्शन आणि लालूंची साथ यामुळे हा चित्रपट अजरामर ठरला. चोरीचा मामला हा देखील त्यांचा असाच गाजलेला सिनेमा. अजरामर ठरलेल्या पिंजरा सिनेमातील त्यांची भूमिका जणू त्यांच्यासाठीच लिहिली गेली होती. शापितमध्ये त्यांनी केलेल्या दलित म्हाताळ्याचं काम आजही अनेकांना पुढे आदर्श आहे. सिंहासनमधला निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार इतका गाजला की त्याची चर्चा बॉलिवूडमध्ये झाली. त्यानंतर निळूभाऊंना बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांची ऑफर झाली आणि त्यांनी ते चित्रपटही केले. पण निळूभाऊंचा अभिनय इतका दमदार होता की त्यांच्या अभिनयाला बॉलिवूड कायम दबकून असायचे. तमाशा ते हॉलिवूड. निळू फुले यांना सिनेमे पाहायची प्रचंड आवड, त्यामुळे ते सर्व भाषेतले सिनेमे पाहायचे. विशेष म्हणजे हॉलिवूडचे चित्रपट त्यांना प्रचंड आवडायचे. त्यांनी हजारो हॉलिवूडचे चित्रपट पाहिले होते. तो चित्रपट कसा बनवला असेल, त्याचे कथानक कुठून आले असेल याचा अभ्यास ते करायचे. त्यांचे मित्राचे वडील पुण्यातील एका थिएटरमध्ये मॅनेजर होते, त्यामुळे निळूभाऊ रोज म्हटलं तरी हॉलिवूडचे चित्रपट बघायला जायचे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना इंग्रजी सिनेमे पाहण्याची आवड लागली. हॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांची कामं पाहून ते प्रभावित झाले होते आणि तितकाच सहज अभिनय करण्याचे ते प्रयत्न करायचे. निळू फुले यांच्या अभिनयाचे विशेष सांगायचे तर त्यांनी कधीही पूर्ण खलनायक साकारला नाही की कधी पूर्ण विनोदी भूमिका केली नाही. त्यांनी खलनायक आणि विनोदी असा दोन्हींचा संगम साधून एक वेगळाच प्रयोग मराठी मनोरंजन विश्वात केला.
निळूभाऊ सांगायचे की कोणत्याही संस्थेत अभिनयाचं शिक्षण मी कधीही घेतलेलं नाही. मी केवळ या महाराष्ट्रातला तमाशा आणि हॉलिवूडचे सिनेमे पाहून माझं काम शिकलो. शब्दांची फेक, पोजेस, भाषा आणि नजर यातून अभिनय घडत जातो असे ते सर्वांना कायम सांगायचे. केवळ हॉलिवूड नाही तर माझ्यापुढे तमाशाचाही आदर्श आहे हे देखील ते अभिमानाने सांगायचे. दत्तोबा तांबे, ईशा उसगावकर, वसंत उसगावकर अशा अनेक लोककलांचा आदर्श घेऊन मी स्वतःला घडवलंय असे निळूभाऊंनी अनेकदा आपल्या मुलाखतीत सांगितलंय. बाईवाड्यावर या हे प्रकरण नेमके काय आहे? दुर्दैवाने निळू फुले यांच्या वाट्याला खलनायकी भूमिका जास्त आल्या. त्यातही लंपट, व्यभिचारी खलनायक त्यांनी अनेकदा साकारला. बरं, तो साकारला इतक्या जिवंतपणे की महिला त्यांना प्रचंड घाबरून असायच्या. महिला त्यांना शिव्या द्यायच्या. एखाद्या गावातून त्यांची गाडी जात असेल तर आता ती बया हा निळू फुले या मुर्दा बसवला याचा, त्याच्या सावलीला उभं राहू नका कुणी, अशा शब्दात बाळका राग व्यक्त करायच्या. एकदा तर त्यांच्या मित्राच्या आईने त्यांना जेवत्या ताटावरून उठवलं होतं. झालं असं की निळूभाऊ अभिनयासोबतच सामाजिक कामातही सक्रिय असल्याने एकदा एका मित्राच्या घरी जेवायला गेले. त्यांना मित्राने आग्रहाने बोलावलं होतं. जेवण तयार झालं, पानं वाढली आणि मित्रासोबत निळूभाऊ जेवायला बसले. तितक्यात त्यांच्या मित्राची आई आली आणि निळूभाऊंना पाहून तिचा संताप अनावर झाला. याला घरी बोलावलं व्हय असं म्हणत तिने निळूभाऊंना जेवत्या ताटावरून उठवलं. पण निळू फुले यांनी किंचितही नाराजी न दाखवता ते विनम्रपणे जेवणाच्या ताटावरून उठले आणि निघून गेले. आपण साकारलेल्या भूमिकांमुळे हे सगळं घडतंय याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. पडद्यावर जरी ते बेरकी, धूर्त, लंपट भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत मितभाषी आणि नम्र होते. वाचन ही त्यांची आवडती कला, त्यामुळे ते जेव्हा घरी असायचे तेव्हा झपाटल्यासारखे वाचायचे. शिवाय नाटक, चित्रपट याचा जणू त्यांनी सपाटाच लावला होता. पण यशाच्या या प्रवासात त्यांनी एक गोष्ट मात्र कायम पाळली, ती म्हणजे त्यांच्या एकूण वेतनाच्या 30% निधी ते वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना दान करायचे. पण त्यांनी या गोष्टीचा कधीही गवगवा केला नाही. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच नाही तर अगदी सुरुवातीच्या काळातही नाटकातून मिळालेले पैसे ते सेवादलाचा संसार चालवायला अगदी सढळ हस्ते द्यायचे. शिवाय त्यांना मदत करण्याची प्रचंड आवड होती. ते समाजवादी चळवळीचा एक भाग होतेच. शिवाय बाबा आढाव, दाभोलकर अशा मंडळींची मैत्री असल्याने रोज हजारो कार्यकर्त्यांची रांग त्यांच्या घराबाहेर असायची. घरात येणारं कोणालाही उपाशी जाऊ द्यायचे नाही हे त्यांचं तत्त्व होतं. त्यामुळे त्यांच्या घरातलं चहाचं पातेलं कायम तापत असायचं. आश्चर्य वाटेल, पण महात्मा फुल्यांचे वंशज होते निळू फुले. आजही अनेकांना माहीत नाहीये की निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वंशज होते. खरं तर त्यांनी कधी या गोष्टीचा गवगवा केला नाही. पण केवळ फुल्यांचे वंशज म्हणून नाही तर निळू फुले हे लहानपणापासूनच स्वातंत्र्य संग्रामात देखील सहभागी झाले होते. महाराष्ट्र स्वातंत्र्याची चळवळ असो किंवा इतर अनेक चळवळी त्यांनी त्या अगदी जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या. हरिजनांना पंढरपूर मंदिर प्रवेश संग्रामात देखील निळू फुले सक्रिय सहभागी होते. निळू फुले यांच्या भावाला स्वातंत्र्य संग्रामात अटक झाल्याचे देखील दाखले आहेत. त्यांचे वडीलही चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिहिरीने पुढे असायचे. विशेष म्हणजे हा वारसा त्यांना थेट महात्मा फुले यांच्याकडून लाभला आहे. होय, अनेकांना याचे आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे. निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वंशज आहेत. ज्योतिरावांचे ते खापरपंतू. त्यामुळे सत्यशोधकी विचारांचा आणि समाजसेवेचं व्रत त्यांना वारशाने लाभलं आहे. लोहियांचा लाडका कार्यकर्ता निळू फुले राष्ट्रसेवा दलातून पुढे समाजवादी पक्षाचं काम पाहू लागले. स्वातंत्र्य सेनानी आणि संयुक्त समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांच्यासोबतही निळू फुलेंचे घनिष्ठ संबंध होते. किंबहुना निळू फुले म्हणजेच लोहियांचा जवळचा आणि लाडका कार्यकर्ता. याच समाजवादी विचारांचा वारसा निळू फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. पैशांसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी त्यांनी विचारांशी आणि नियतीशी कधीही समझोता केला नाही. निळू फुले शेतमजूर, आदिवासींच्या खेड्यापाड्यावर जाऊन नाटक करायचे, त्यांच्यासोबत राहायचे, त्यांचे प्रबोधन करायचे. अगदी नक्षली भागात जाऊनही निळू फुले यांनी चळवळी केलेल्या आहेत. म्हणूनच निळूभाऊ हे लोहे यांचे लाडके कार्यकर्ते होते. आणि आदिवासींनी निळूभाऊंच्या ताटात चक्क उंदीर वाढले. निळू फुले हे आदिवासी भागामध्ये देखील सामाजिक काम करायचे. त्यामुळे एकदा आदिवासी बांधवांनी निळूभाऊंना जेवणाचे आमंत्रण दिले. त्यांच्यासाठी जेवणाचा खास बेत केला गेला. ऐकून धक्का बसेल, पण त्यावेळी जेवणामध्ये निळूभाऊंसाठी उंदरांचा बेत केला गेला होता. निळूभाऊ जेवायला येणार म्हणून आदिवासींनी खुश होऊन खास मोठाले उंदीर मारले होते. निळूभाऊ तिथे जेवायला गेल्यावर त्यांना ही सगळी हकीकत समजली आणि त्यांना हसू आवरेला नाही.
त्यांचे जितके आदिवासी समाजावर प्रेम होते तितकेच आदिवासी समाजाचे देखील निळूभाऊंवर भरभरून प्रेम होते. आणि केवळ आदिवासीच नाही बरं का, निळूभाऊंनी पुण्यात राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी देखील अनेक हाल अपेष्टा सोसल्या आहेत. पुण्यातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी आणि शौचालय मिळावे यासाठी देखील निळूभाऊंनी आंदोलन केले होते. ते कायम म्हणायचे की आपल्याकडे शिक्षण नाही आणि प्रचंड अंधश्रद्धा आहे, त्यामुळे लोकांमध्ये दारिद्र्य आहे आणि हे दारिद्र्य घालवायचे असेल तर अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन व्हायला हवं. आणि म्हणून ते स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दाभोलकरांनी सोबत सक्रिय होते. केवळ इतकेच नाही तर जाती निर्मूलन, धर्मनिरपेक्षता, पाणी परिषद आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांसाठी निळूभाऊ अहोरात्र झटले आहेत. असा झाला निळू फुले यांचा शेवट. निळू फुलेंसारखे असे खूप अभिनेते आहेत ज्यांनी अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिलं. पण हे काम करताना कुठे थांबायचं ते त्यांना अचूक माहीत होतं, मग ते चळवळ असो किंवा सिनेमा. म्हणूनच वयाच्या उत्तरार्धात कामाचा आवाका वाढत असतानाही त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करणं नाकारलं आणि थेट निवृत्तीचा निर्णय घेतला. शिवाय काळानुरूप चित्रपटसृष्टीत झालेले बदल, बेशिस्त याबाबतही ते काहीसे नाराज होते. त्यामुळे त्यांनी मनोरंजन विश्वातून हळूहळू काढता पाय घेतला. पण मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा चित्रपट मात्र त्यांनी आवर्जून केला आणि तोच त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला. निळूफुवा त्यांच्या शेवटच्या दिवसात प्रचंड आजारी होते. त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर बरेच दिवस उपचार देखील सुरू होते. मात्र 13 जुलै 2009 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि म्हणून निळू फुले यांनी नाकारला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. निळू फुले यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याचा आवाका पाहून तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2004 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचं ठरवलं. निळू फुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि विलासरावांनी निळू फुले यांना फोन केला. विलासराव म्हणाले, आमच्या शासनाने 2003 या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. आता फक्त यासाठी तुमची संमती हवी. एखादा कलाकार असता तर या बातमीने हुरळून गेला असता. पण निळू फुले यांनी या फोनवर जे उत्तर दिलं त्याने विलासरावांचेही डोळे उघडले. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर निळू फुले म्हणाले, या पुरस्कारासाठी तुम्ही मला योग्य वाटलात त्याबद्दल आधी तुमचे आभार. पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो आणि त्याचे वट्ट मोजून पैसे देखील घेतो. मी या समाजासाठी, राज्यासाठी कधीही काहीही केलेलं नाही. मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक कलावंतांना, व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणं चूक आहे. निळूभाऊ एक एक शब्द बोलत होते आणि विलासराव फक्त ऐकत होते. पुढे निळू फुले म्हणाले, एक बोलू का? विलासराव, तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर तो डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात गडचिरोलीला मोठं काम केलेलं आहे. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांना मिळायला हवा. निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले. त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि 2003 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर बंग या पती पत्नींना देण्यात आला. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी कोणात दुसऱ्या व्यक्तीची मोठ्या मनाने शिफारस करणारा निळूभाऊ सारखा अवलिया दुर्मिळ नव्हे तर कदाचित एकमेवच. त्यांच्या कारकिर्दीवर, जीवन प्रवासावर एक नजर टाकली की सहज जाणवतं की पुन्हा असा नट नाही तर माणूसही होणे नाही. आज निळू फुले आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी, अनेक चित्रपट आणि डोंगरा एवढं केलेलं सामाजिक काम त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचा दाखला देत आपल्या पुढे उभा आहे. अशा नटसम्राटाला सिरीस्पॉट मराठीकडून विनम्र अभिवादन.